हो साहेब, काय तुमची गंमत आहे. ठेकेदार इतकं हुशार आहे की माझ्यासारखं हुशार पत्रकार त्यांना गावला की त्यांना माहितीये त्यांना लागणार. आणि तुम्हाला गावलाय. एकीकडे दाखवायचं एक, करायचं एक, खायचं एक, आणि त्यात खायला साथ देणारे अधिकारी त्यांना दाखवतो हो का. ते मगाशी दाखवलं ते वेगळं होतं, आणि इथं बघा कसं प्रामाणिकपणा दाखवलाय. खर तर दाखवायचं एक, करायचं एक, बिलं काढायची आणि नेत्यांची आणि या ठेकेदारांची घरं भरायचं काम हे अधिकारी वर्ग करतायत. खर तर ही सगळी कामं ठेकेदार, अधिकारी आणि नेते मिळून मिसळून बसून खातायत. जनता टॅक्स भर, टॅक्स. कसं टॅक्स भरायचा, नाही तर घरी जप्ती येते बर का. तुम्हाला जनतेला तुम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल. ही गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, आणि या सरकारमध्ये बसलेले अधिकारी हे अधिकारी नाहीत, हे त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं ह्यांच्यावर कारवाई होईल याची अपेक्षा पण करू नका. मी तर करत नाही, मात्र मी माझं काम सुरू ठेवणार आहे आणि जनतेच्या समोर हे सगळे प्रकार उघडकीस आणणार आहे. भले जीव गेला तरी बहात्तर, पण माग हटणार नाही. ही खरी तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. बघा बघा केवढा मोठा हा रोड आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी साहेब, मला काय एवढं कळत नाही. यो रॉड किती MM चा आहे, किती लागतात, पण देवानं आणि शाळेतल्या शिक्षकांनी एवढं शिकवलंय की हे एका बारवर टिकल की नाही याची मी गॅरंटी देऊ शकतो. साताऱ्यात बापट साहेबांनी पण आमच्या इतिहास घडवला. एका बारवर नाला उभा केला आणि पहिल्याच पावसात गेला. मात्र ह्यो नाला पण पहिल्याच पावसात जाणार याची मी गॅरंटी देतो. कारण की हा रस्ता आहे पावसाळी प्रदेशातील महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरचा. खरं तर हे सगळं सोडा, ठेकेदाराने ह्या वॉल मध्ये जे कमाल केले ना, एका सळेवर एवढी मोठी वॉल बांधला पाहिजे. खर तर महाराष्ट्रातले इंजिनियर तुम्ही घरात बसा, तुम्ही काय उपयोगाचे नाही. अशी टेक्निक वापरा, लोकांचे पैसे वाचतील. आणि ठेकेदार बघा कसे आपले पैसे वाचवून आपले खिसे भरतायत, आणि ह्याला साथ देणारे अधिकारी हे पण आपल्या तुंबड्या भरताना दिसत आहेत. यामुळं माझी आता प्रशासनाला एवढीच विनंती आहे, या तुंबड्या भरणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणार का. आणि जर कारवाई होत नसेल तर आम्हाला पर्याय उपलब्ध आहे.